तर लवकरात लवकर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायला पाहिजे मंडळी, कारण की 4 ते 5 मुलांनी आत्महत्या केल्या, विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या मंडळी. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्या तुम्ही ऐकत होतात, विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. अहो, तुम्हाला ठाऊक असेल ना, 8वी 9वी पासून नीटचे क्लासेस मुलं लावतात मंडळी. म्हणजे शालेय शिक्षण घेतात, त्यासोबतच नीटचीही तयारी करतात. मग 8वी 9वी 10वी आणि मग ते त्यानंतर नीटची एक्झाम देतात. तर मला सांगा मंडळी, 4-4 5-5 वर्ष डोळ्यात तेल घालून मुलं अभ्यास करतात हो. आणि तुम्हाला सांगतो, एक ध्यास लागलेला असतो आणि आईवडिलांचं स्वप्न असते. आणि सगळेच आईवडील श्रीमंत नसतात, सगळेच आईवडील धनाढ्य नसतात. तर या नेत्यांना, या आमदारांना, खासदारांना, मंत्र्यांना याची जाणीव असायला पाहिजे. यांचे लेकरं, अनेकांचे लेकरं भारतात शिकत नाही मंडळी, भारताच्या बाहेर शिकतात. आणि त्यांचं एक 5 स्टार वेगळंच एक लाईफ, त्यांना विद्यार्थी म्हणताच येणार नाही. अतिशय कॉर्पोरेट पद्धतीचा त्यांचा सगळा तो विषय असतो मंडळी, आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या मुलांचा. तर त्या मुलांची, त्यांच्या मुलांची तुलना तुमच्या आमच्या लेकरांशी आपण करू शकत नाही. त्यामुळे या नेते मंडळींना का कळत नाही आणि हा देश कुठे चाललाय मंडळी. आणि ही वार्ता सगळी जगामध्ये पोहोचते हो, सोशल मीडियाच्या द्वारे. आता काळ बदललेला आहे. त्यामुळे सरकारने, शासनाने लक्ष द्यायला पाहिजे. आणि पंतप्रधान मोदीजींनाही नम्र विनंती आहे की साहेब, तुम्ही धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या. हा प्रोटेस्ट उद्याला खूप वाढेल आणि खूप त्रासदायक विषय होईल. आणि मग इतके सगळी पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी बिझी असते आणि सगळं खेळ खंडोबा होऊन जातो. महत्त्वाचे प्रश्न सुटून जातात. तुम्हाला माहिती आहे, 50-50 करोड देऊन तुम्ही कुणाचे खासदार फोडतात, कुणाचे आमदार फोडतात, पक्ष फोडतात. इतके पैसे तुम्ही त्या ठिकाणी खर्च करता. तर तुम्ही शिक्षण विभागावरती हा पैसा खर्च करा. आणि धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायला पाहिजे मंडळी. तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, सांगा. आणि पुन्हा भेटूच आपण. तोपर्यंत नमस्कार.